गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि टाइम झाला आहे 6:30 झालेत आणि मी निघालोय आता CNG पंप साईडला. आणि मला आता बुकिंग माथेरानची 2 वेळ आली होती बघा. 2 वेळ कॅन्सल झाली माथेरानची आउट स्टेशन. आता हा जो माणूस आहे एवढा चुत्या माणूस आहे, रोजच टाकतो. आता त्याला काय भेटतं तेच कळत नाही मला. रोज फेक टाकतो. रोजच मला बुकिंग घेते. आता 2 दिवस झाले, 2 दिवस रेग्युलर येते. आणि जेव्हा माझ्याकडे जुनी गाडी होती, जेव्हा आउट स्टेशन चालू होतं त्या टायमिंगला पण रोजच टाकायचं. तो रोज मी उठलो की आपलं आउट स्टेशन चालू करायचो ना, तसं त्याची बुकिंग घ्यायची. माथेरानची फक्त माथेरानच टाकतो तो. आता त्याला काय भेटतं काय नाही भेटत मला काही कळत नाहीये. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ जर तो बघत असेल, तुला काय भेटतं ते कळत नाहीये मला, असं करू नको. तुझ्यामुळं दुसऱ्याची ID ब्लॉक होऊ शकते. प्लीज असं करू नको. तर मित्रांनो, टाइम झालाय बघा 8:41 झालेत. आपले आतापर्यंत राईड झालेत, 3 राईड झालेत. कारण नॉनस्टॉप पडले, त्याच्यामुळे तुम्हाला मी अपडेट दिलं नाही. फर्स्ट राईड होती भोसरीतून चिंचोड स्टेशनला. ती होती रॅपिडोमध्ये आणि ते डिस्टन्स होतं 10 किलोमीटरचं. आणि त्याचं मला भेटले होते 194 रुपये. आणि त्याच्यानंतर मग चिंचोडवरून लगेच मला पडली कुठली बाणेरची, आणि त्याचं डिस्टन्स होतं बघा, त्याचं 11 किलोमीटरचं डिस्टन्स होतं. त्याचे आपल्याला भेटले 264 रुपये. ती राईड होती ओलामध्ये. आणि परत बाणेरवरून लगेच मला ओलाचीच पडली प्राईममध्ये. त्याचे आपल्याला 21 किलोमीटरचे 452 रुपये भेटलेत. मी आता पोचलोय कुठं माहितीये का, चरोली बुद्रुक साईडला. म्हणजे आता रोडच्या साईडला जावं लागेल, थोडं आतमध्ये आहे. तर आता बाहेर चाललो आहे. तर आता नेक्स्ट राईड जर आली तर देतो अपडेट. पूर्ण 1.5 तास वेट केल्यावरती मग चरोलीवरून एक राईड आली. ते मी आता पोचलोय शिवाजीनगरला, डेक्कनला. ही राईड होती 19 किलोमीटरची. आपल्याला भेटलेले 364 रुपये. तर आता ड्रॉप तर झालाय. तर आणि आता टाइम बोलायचं म्हटल्यावर 11:30 झालेत. आणि आता बघूया. आता इथून तर आता ते 100-100चे वाजायला लागले. आपल्याला 100-100चे घ्यायचे नाहीत. तर नेक्स्ट राईड आले की देतो अपडेट. टाइम झाला आहे 12:45 आणि मी पोचलोय आता वाकडला. ही राईड होती शिवाजीनगर टू वाकडची. आणि हे राईडची मला 16 किलोमीटरला मला दिले 320 रुपये. आणि आता मी CNG पंपावर आहे, कारण सकाळी CNG भरलं नव्हतं. मी गेलो होतो CNG पंपावर, पण ते मी रेग्युलर जिथं भरतो तिथं आज बंद होतं CNG. 1 तासभरानंतर चालू होईल म्हटलं. काय प्रॉब्लेम होता काय माहीत नाही, पण बंद होतं. तर आता CNG आता इथं आहे कुठं माहिती आहे का, आपला जो फिनिक्स मिलेनियम मॉल आहे ना, तिथे HPचा पंप आहे, त्याच्यातच CNG आहे. तिथं आलोय मी. तर आता इथं लाईनला आहे, पण 15-20 मिनिटं लागेल वाटतं पंप भरायला. मग आता डिवाइस वगैरे तर ऑन आहे. तर बघूया आता आधी CNG भरतो, मग नंतर एखादी राईड घेऊन मग देतो अपडेट. टाइम झाला आहे 5:15 झालेत. आणि मी लास्ट अपडेट दिलं होतं तुम्हाला, वाकडला होतो. त्याच्यानंतर मी वाकडवरून गेलो होतो एरंडवणीला. त्याचे आपल्याला भेटलेत 340 रुपये. ते किलोमीटर होते त्याचे 16 किलोमीटर. आणि त्याच्यानंतर एरंडवणीवरून मी परत गेलो धायरीला. त्याचे आपल्याला भेटलेत 240 रुपये. आणि त्याच्यानंतर धायरीवरून आता आलो मी संगमवाडी पार्किंग नंबर 3. त्याचे आपल्याला भेटलेत 288 रुपये 14 किलोमीटरचे. तर आता आज तर काम एकदम स्लो आहे. काय आता सगळ्यांना सुट्टी आहे, त्याच्यामुळं काय माहीत नाही आहे. तर बघू आता नेक्स्ट राईड कुठे येते, देतो अपडेट. अजून एक छोटीशी राईड झाली आता शिवाजीनगरवरून एरंडवणे, म्हणजे 3 किलोमीटरची राईड होती. ह्याचे आपल्याला भेटले 192 रुपये. आणि कस्टमरवरून घेतलंय 202 रुपये. तर आता ड्रॉप झालाय. आता बघूया नेक्स्ट राईड कुठे येते. टाइम झालाय 6:47 आणि मी पोचलोय आता बावदानला. आणि ही राईड होती दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवरून बावदान. 9 किलोमीटरची राईड होती. आणि आपल्याला भेटलेत 308 रुपये. ऑनलाईन पेमेंट होता.
कारण ते कस्टमर म्हणतात किती झाले, मी म्हटलं तुमचं ऑनलाईन आहे. तर ठीक आहे म्हटलं. तर आता ड्रॉप तर झालंय, आता वाजत होती धनकवडी, पण काय 3.5 किलोमीटर पिकअप टाकते, ते जायपर्यंत कॅन्सल होईल. आता रेल्वे स्टेशन येते, रेल्वे स्टेशनला जायचं नाही आपल्याला. हे पण 3.5 किलोमीटर पिकअप आहे का, एवढं लांबून लांबून पिकअप. जायपर्यंत कस्टमर, जायला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण जायपर्यंत कस्टमर कॅन्सल करतो. न कॅन्सलेशन चार्ज भेटतं ना काय भेटत, त्याच्यापेक्षा एक्सेप्ट न केलेलीच परवडते. तर बघू, आता इथं थांबतो, आली राईड तर देतो अपडेट. टाइम झालाय 8:13 झालेत आणि मी पोचलोय कुठे, धानोरीला. आणि ही राईड होती बावदानवरून धानोरीची, आणि याचं डिस्टन्स होता 22 किलोमीटरचा, आणि टाइम लागला 1 तास 5 मिनटं, आणि आपल्याला भेटले 450 रुपये. आणि ॲक्च्युली बिल झालं होतं 458, पण कस्टमरने 500 रुपये दिले डायरेक्ट, सुट्टी राहू द्या म्हटलं. तर आता इथं थांबलोय, आता नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट तुम्हाला. मित्रांनो, टाइम झाला आहे 9:30 वाजलेत, आणि आपली अर्निंग बघा आजची. कारण धानोरीवरून आपल्याला काहीच पडले नाही, एमटी चालू आपण पडत होते, पण काय ॲक्सेप्टच व्हायला तयार नाही. ओलाचा ॲक्सेप्टचा लई प्रॉब्लेम, आणि रॅपिडोचं एक ह्याची पिंपळे सौदागरची पडली होती, पण काय ॲक्सेप्टच झाली नाही. मग त्याच्यानंतर मी एमटी झालो. आजची अर्निंग बघा 3200 रुपये ओलामध्ये झाले, आणि 194 रुपये रॅपिडोमध्ये. तर 3400 रुपये अर्निंग झाली. याच्यातनं 700 रुपये CNGचं पकडून चला, 3400 म्हणल्यावर 2700 वगैरे बॅलन्स राहिले. आणि ओलाचं 67 रुपये रोजचं लागतं, काय रोज सांगायला बरं वाटत नाही आहे. तर रोजचं 67 रुपये ओलाचा रिचार्ज कमी करून टाका. आणि जर उबरचं वगैरे केलं तर तेव्हा मी उबरचं रिचार्जचं पैसे वगैरे सांगाल, कारण उबर आता काम करायचं बंदच केलं आहे, कारण रेट खूपच कमी देतोय तो, त्याच्यामुळं मी करतच नाही आहे. आणि काय करतो, एक राईड, स्टार्टिंगची राईड एक चांगली देतो, मग त्याच्यानंतर जसं सकाळीचं 11 वाजले, जसं पिकावर संपलं की त्याला काय वाटतं की गाडी पाणीवरच चालती, तसं रेट देतं. त्याच्यामुळं मी ते बंदच केलं करायचं ओला. आणि एखादी राईड रॅपिडो घेतो मी, नाहीतर फक्त ओलाच करतोय. आणि आउट स्टेशन पण आपली चालू झाली. आणि सकाळी 2 माथेरानचं बुकिंग आली मला, म्हणजे तो फेकच, आणि त्याचं नाव काय होतं, हॅपी न्यू इयर, म्हणजे डिव्हाइसला त्यांनी तसं नाव टाकलेलं होतं. मला कळूनच गेलं की ही फेक बुकिंग आहे. तर 2 वेळ टाकला त्यांनी, दोन्ही वेळ कॅन्सल झाली. तिसरी वेळ आली, मी तिसरी वेळ काय ॲक्सेप्ट केली नाही, कारण त्यांना काय उगाच घरी बसतात आणि बुकिंग टाकत असतात, त्यांना काही काम नाही आहे, काम करायचं नसतं त्यांना, उगाच घरी बसून दुसऱ्याला त्रास देत असतात. आणि त्यांच्यामुळं आपली ID ब्लॉक होऊ शकते. जर असं कोणी करत असेल तर करू नका प्लीज, कारण तुमच्यामुळं दुसऱ्याची ID ब्लॉक होऊ शकते, आणि आपलं परफॉर्मन्स रेट पण लो होतो. प्लीज तेवढं तसं करू नका, ठीक आहे. तर आज एवढी अर्निंग झाली, आणि टाईम लागलाय आपल्याला 6:30 वाजता निघालो होतो. 7:30 ते 6:30, 12, 7:30, 8:30, 9:30, म्हणजे 15 तास टाईम लागला आहे. तर ठीक आहे, आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. गुड नाईट मित्रांनो.